राजा दशरथचे पुत्र प्रभू श्रीराम नव्हते? जाणून घ्या कोण होते राजा दशरथचे खरे पुत्र. दर्शक बंधू, ज्याला तुम्ही प्रभू श्रीराम म्हणता ते खरोखरच दशरथचे पुत्र होते का? म्हणतात, इतिहास तो नाही जो पुस्तकांमध्ये लिहिलेला असतो, तर तो असतो जो लपवलेला असतो. तुम्ही कधी विचार केला आहे का की एक असा राजा दशरथ ज्याच्या 3 राण्या होत्या, तरीही त्यांना अनेक वर्ष मुलं झाली नाहीत, आणि जेव्हा मुलं झाली ती देखील एका यज्ञानंतर. हे फक्त एक धार्मिक कथा आहे का की यामागे लपलेलं आहे एक असं रहस्य जे आजपर्यंत तुमच्यापासून लपवलेलं आहे? कोण होते प्रभू श्रीराम? खरोखरच ते दशरथचे जैविक पुत्र होते का, की हा एक फार मोठा कट होता राजमहलाच्या आतला? आज आपण उघडणार आहोत तो पान जो कदाचित कोणीही आजवर तुमच्या डोळ्यांसमोर उघडलेला नाही. एक अशी सत्यता जी रामायणाकडे एक वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडेल. तर लक्षपूर्वक ऐका, कारण आता सुरू होते रामायणाची खऱ्या अर्थाने कथा. दर्शक बंधू, त्याचबरोबर आधी आपण एका कथेमधून प्रभू श्रीराम यांच्या त्या 3 शिकवणींबद्दल देखील जाणून घेऊ, ज्या जर माणसाने आपल्या जीवनात उतरवल्या तर तो कधीही दुःखी राहणार नाही. तर चला कथा सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की रामायणामध्ये स्पष्ट म्हटले आहे की कथा असो किंवा शिकवण जर मध्येच सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणून तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, आणि जर तुम्ही एक सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला कथा सुरू करूया. युगांपूर्वीची गोष्ट आहे. एक खूप सुंदर नगर होत. त्या नगरात एक अत्यंत दयाळू राजा राज्य करत होता, ज्याचं नाव होतं बलवंत. ते आपल्या प्रजेचे खरे पालन करता होते, नेहमी लोकांच्या भल्यासाठी तत्पर असायचे. याच कारणामुळे त्यांच्या राज्यात कोणीही दुःखी किंवा गरीब नव्हता. पण त्याच राज्यात एक गाव होतं, रामपूर. तिथले लोक खूप गरीब होते. दुःखाची गोष्ट म्हणजे राजाला या गावाबद्दल माहितीच नव्हती. त्यांना माहितीच नव्हती की रामपूर नावाचं गाव त्यांच्या राज्यात आहे. ही चूक त्यांच्या मंत्र्यामुळे झाली होती. मंत्र्याचं नाव होतं सोमेश. तो मंत्री फारच स्वार्थी आणि कपटी होता. त्याची नजर नेहमीच राजाच्या सिंहासनावर असायची, म्हणून तो नेहमी काही ना काही फसवणूक करत असे. पण ईश्वराच्या कृपेने तो कधी यशस्वी होत नसे. रामपूर गाव नगरापासून सुमारे 50 कोस दूर होतं. ते गाव राज्याच्या सीमेवर अगदी टोकाला वसलं होतं. त्या गावापर्यंत पोहोचण्यासाठी 20 कोसांपर्यंत एक घनदाट भयंकर जंगल लागत होतं. राजा बलवंत अत्यंत दयाळू आणि पूर्णपणे शाकाहारी होते. ते जीव हिंसेला पाप मानायचे आणि कधीही शिकारीचा विचारही करत नसत. जरी राजा नेहमी असे नव्हते. विवाहाआधी त्यांना शिकारीचा फार छंद होता. दिवसभर जंगलात भटकत असायचे. ही सवय पाहून त्यांचे वडील, जे त्या काळातले राजा होते, खूप चिंतेत असायचे. तेव्हा एका वृद्ध दासीने राजाला सल्ला दिला की जर राजकुमाराला सुधारायचं असेल तर त्यांचा विवाह अमरपूरच्या राजकन्या भूमिकाशी लावावा. ती धर्मावर चालणारी पुण्यात्मा कन्या आहे. मग राजकुमार आपोआपच बदलतील आणि प्रजेची सेवा करतील. राजाने तेच केलं. त्यांनी बलवंतचा विवाह राजकुमारी भूमिकाशी लावून दिला. राजकुमारी राणी बनून महालात आली. राजाने बलवंतला राजकारभार सोपवला आणि ते राजा बनले. पण शिकारीची सवय अजूनही सुटलेली नव्हती. राणी भूमिका एक धर्मनिष्ठ स्त्री होती. त्या शुद्ध सात्विक अन्न घेत आणि कोणत्याही प्राण्याचं दुःख पाहू शकत नव्हत्या. पण रोज रोज राजाला हिंसेमध्ये गुंतलेले पाहून तिचं हृदय दुःखाने भरून गेलं. ती विचार करू लागली की तिचं लग्न कदाचित चुकीच्या ठिकाणी झालं. तिने आपली वेदना एका वृद्ध दासीला सांगितली. दासीने खूप सुंदर गोष्ट सांगितली. राणीजी, जीवनात प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून तशी नसते जशी आपण इच्छितो. जसं सोनं सरळ दागिना बनून जमिनीमधून बाहेर येत नाही, ते आधी अशुद्ध असतं, मग आगीत वितळवून शुद्ध बनतं. त्यानंतर सोनार त्याचा दागिना बनवतो आणि त्यानंतर ते कुणाच्या तरी सौंदर्याला वाढवते. त्याच्याप्रमाणे राजकुमार अजूनही अशुद्ध सोनं आहेत. त्यांना शुद्ध बनवणं आता तुमचं धर्म आहे. राणीने दासीचं बोलणं समजून घेतलं. एक दिवस जेव्हा राजकुमार रात्री शिकारीहून परतले तेव्हा राणीने एका सुरीने आपला हात थोडासा जखमी करून घेतला. जेव्हा राजकुमारांनी राणीचा हात रक्ताने माखलेला पाहिला तेव्हा ते घाबरले. म्हणाले, हे प्रिये, हे तुम्हाला काय झालं? कसं झालं हे? तुम्हाला खूप वेदना होत असतील. आताच मी वैद्याला बोलावतो. राणी हसली आणि म्हणाली, ही तर एक छोटीशी जखम आहे, पण तुम्ही इतके अस्वस्थ का होत आहात? तुम्ही तर दररोज याहून अधिक रक्त वाहताना पाहता, निरपराध जीवांना तडफडत मरताना पाहता, तेव्हा तुम्ही वैद्याला नाही बोलावत. मग आज माझ्यासाठी वैद्याची गरज का वाटली? राजकुमार म्हणाले, राणी, तुम्ही माझी पत्नी आहात. तुम्हाला काही झालं तर माझं काय होईल? राणी म्हणाली, काही नाही होणार. पुन्हा एक नवीन राणी मिळेल. माझ्याबद्दल इतकी काळजी का करत आहात? राजकुमार म्हणाले,
नाही राणी, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मी दुसऱ्या स्त्रीबद्दल विचारही करू शकत नाही, राणीने गंभीर होऊन म्हटलं. तुम्ही खोटं बोलत आहात. जर खरं प्रेम असतं तर तुम्ही मला दुःख देणारं कोणतंही काम केलं नसतं. माझे विचार, माझ्या भावना, माझी पसंती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. पण तुम्हाला या सगळ्याला वेळच नाही. राजकुमार हे ऐकून एकदम शांत झाले. एक काळ होता जेव्हा राणी भांडायला तयार असायची, पण आज ती शांतपणे आपली गोष्ट सांगत होती. राजकुमारांनी ताबडतोब आपल्या पटक्याने राणीचा हात बांधला, जेणेकरून रक्त वाहू नये. राणी म्हणाली, आता दिखाऊ प्रेम करण्याची गरज नाही. राजकुमारांनी खूप भावुक स्वरात म्हटलं, राणी, हे प्रेम दिखाऊ नाही. मी तुमच्यावर खरं प्रेम करतो. जर तुम्हाला माझी शिकारीची सवय आवडत नसेल तर मी आजपासूनच वचन देतो की आयुष्यात कधीच शिकारी करणार नाही, कधी मांसाहार करणार नाही. मी असं कोणतंही काम करणार नाही ज्यामुळे तुम्हाला कोणतंही दुःख होईल. राणीला हेच ऐकायचं होतं. ती शांत भावनेने राजाला म्हणाली, तुम्ही आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा, मग माझ्याकडे या. आतासाठी तुम्ही कृपया इथून निघा, मला माझ्या अवस्थेत सोडा. राजाने खूप विनम्रतेने म्हटलं, राणी, तुम्ही माझी पत्नी आहात. मी माझी चूक तुमच्यासमोर कबूल केली आहे. मी आता माझ्या आयुष्यात सुधारणा करण्याचं वचन दिलं आहे. मी खरंच बदललो आहे. जर तुम्हाला या गोष्टी आधी आवडल्या नसत्या तर तुम्ही आधीच सांगायला हवं होतं. आता तुम्ही 1 महिना झाल्यावर सांगत आहात. मला दुःख आहे की माझ्यामुळे तुम्हाला 1 महिन्यासाठी त्रास सहन करावा लागला, पण आता पुढे तुमचीच इच्छा मानली जाईल. राणीने मधुर स्वरात म्हटलं, मी हे नाही म्हणत की मी तुमच्या राज्यावर हुकूमत चालवावी. माझा फक्त तुमच्याशी संबंध आहे, तुमच्या राज्यकारभाराशी नाही. राजकारणाच्या कोणत्याही गोष्टीत मी कोणतेही सल्ला देणार नाही, जेणेकरून कोणी असं म्हणू नये की राजा फक्त राणीचं ऐकतो. त्याच्यानंतरपासून राजा पूर्णपणे बदलले. आता ते एक राजा आणि एक राजकुमारीचे पालक देखील बनले होते, जे आता समजूतदार झाले होते. पण त्यांनी राणीला दिलेलं वचन कधीही मोडलं नाही. ते पूर्णपणे शुद्ध शाकाहारी झाले होते. तिकडे मंत्री अजूनही राज्याच्या सत्तेला आपल्या हाती घेण्यासाठी वेगवेगळे कट कारस्थान रचत होता, पण त्याला कधीही यश आलं नाही. आता तर तो राजकुमार आणि राजकुमारीलाही आपल्या डोळ्यांतील अडथळा समजू लागला होता आणि त्यांनाही मार्गातून दूर करण्याचा विचार करू लागला होता. तिथे दुसऱ्या बाजूला जो जंगलपार रामपूर गाव होता, तिथे मंत्री राजाच्या विरोधात भ्रामक गोष्टी पसरवत असायचा. गावचे लोक सरळ सोट आणि भोळे होते. ते मंत्र्याच्या बोलण्याला बळी पडायचे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचे. मंत्र्याने त्या विश्वासाचा वाईट फायदा घेतला. ज्या सुविधा राजमहालातून गावकऱ्यांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या, त्या मंत्र्याने कधीच त्यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. गाव खूप मोठं होतं. जवळजवळ 45,000 लोक तिथे राहत होते. पण मंत्र्याच्या फसवणूक आणि कपटामुळे सगळे गरीबच राहिले. मंत्री गावकऱ्यांना सांगायचा, राजा खूप निर्दयी आहे. तो प्रजेकडून कमाईचा अर्धा हिस्सा जबरदस्तीने वसूल करतो आणि तो गावच्या स्त्रियांकडेही वाईट नजरेने पाहतो. पण मी बुद्धिमत्तेने तुम्हा सर्वांना राजापासून वाचवतो. मी तर फक्त 3रा हिस्सा कर स्वरूपात घेतो. बोळे गावकरी मंत्र्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे आणि त्याचं ऐकायचे. ते कधीही नगरकडे येत नसत. जर त्यांना काही गरज भासली तर ते दुसरे राज्य खडकपूरला जायचे. तिथूनच सामान खरेदी विक्री करायचे. त्याच गावात चंदर नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याचे लग्न योगायोगाने सुंदरपूरमध्ये झालं होतं. त्याची पत्नी जेव्हा रामपूरमध्ये आली तेव्हापासून कधीही माहेरी गेलेली नव्हती. कारण असं होतं की तिच्या माहेरी आता कोणीच उरलेलं नव्हतं. मग ती जाणार तरी कोणाकडे? तिला रामपूरमध्ये येऊन 20 वर्षे झाली होती. जेव्हा ती माहेरी होती तेव्हा बलवंत यांचे वडील राजा होते. आता बलवंत राजा झाले होते. तीही ऐकायची की बलवंत आता खूप कठोर राजा झाले आहेत. म्हणूनच तिने कधी सुंदरपूरकडे पाठ फिरवलेली नव्हती. ती आपल्या नवऱ्यासोबत आणि एका मुलासोबत राहत होती. चंदर आपल्या पत्नीवर खूप प्रेम करायचा. 20 वर्षांत तो कधीच पत्नीला एकटी सोडून कुठे बाहेर पाऊलही टाकलं नव्हतं. आता त्यांचा मुलगा मोठा झालेला होता, तरीही तो पत्नीपासून दूर राहू इच्छित नव्हता आणि ना मुलाला दूर पाठवू इच्छित होता. जरी घराची परिस्थिती फारशी ठीक नव्हती, खूप मेहनत केल्यानंतरच घराचा खर्च चालायचा. आता तर मुलाचं लग्नही करायचं होतं, पण उत्पन्न इतकं नव्हतं की घराची स्थिती सुधारता येईल. एक दिवस त्याची पत्नी जंगलातून लाकडे घेऊन परत येत होती, तेव्हा तिला तिची जुनी मैत्रीण भेटली. ती मैत्रीण खडकपूरमध्ये लग्न करून गेलेली होती. ती माहेरून सासरी परत जात होती की वाटेत चंदरची पत्नी भेटली. दोघी मैत्रिणींनी गप्पा मारल्या. चंदरची पत्नी दुःखी मनाने म्हणाली, ताई, तू तर चांगल्या ठिकाणी सासरी गेलीस, खडकपूरमध्ये. आमचा राजा बळवंत खूप निर्दयी आहे.
तो तर प्रजेचं राग शोषतो. मैत्रीण आश्चर्याने म्हणाली, अगं तू हे काय बोलतेस? कदाचित तू तुझ्या नगरात कधी गेलीच नाहीस. अरे बलवंतसारखा राजा कोणीच नाही. तो तर आपल्या प्रजेची सेवा करायला रात्रंदिवस झटतो. तो राजा 16 आण्यात फक्त 1 आणाच कर वसूल करतो आणि जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा मदतीसाठी क्षणाचाही विलंब करत नाही. शेतकऱ्यांसाठी नगरात एक विशेष बाजार भरवतो, जिथे शेतकरी जे काही आणतात ते सगळं विकलं जातं. जर कुणाचा माल विकला नाही गेला तर राजा स्वतः तो माल विकत घेतो. एकही शेतकरी रिकामा परत जात नाही. तेव्हा चंदरची पत्नी म्हणाली, मंत्री तर आपल्या गावातून 1/4 कर वसूल करतो आणि आपल्याला सांगतो की राजा फारच निर्दयी आहे. मैत्रीण म्हणाली, ताई तुला सत्याचं काहीच ज्ञान नाही. मंत्री सोमेश एक कपटी माणूस आहे. त्याची नजर राजाच्या सिंहासनावर आहे. कदाचित तो तुमच्या गावाकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या स्वार्थाची पूर्तता करू इच्छितो. जर माझ्या बोलण्यावर तुला विश्वास बसत नसेल तर स्वतः जाऊन सत्य जाणून घे. राजाकडे थेट मदत मागू शकतेस. जर स्वतः जाऊ शकत नाहीस तर तुझ्या नवऱ्याला किंवा मुलाला राजदरबारात पाठव. जर दरबारात जाऊ शकत नसशील तर राजाच्या मंडईत पाठव. जे काही नेशील ते नक्की विकलं जाईल. स्त्रीने मैत्रिणीचं बोलणं मान्य केलं आणि घरी जाऊन आपल्या पती चंदरला म्हणाली, आज माझी एक मैत्रीण भेटली होती. ती नगराबद्दल हालचाल सांगत होती. आपण जितकं राजाला कठोर समजतो प्रत्यक्षात तो तितका नाही. उलट खूपच दयाळू आणि धर्मात्मा राजा आहे. इथे तर मंत्री आपल्या स्वार्थासाठी लोकांकडून मनमाना कर वसूल करतो आहे. चंदर म्हणाला, भाग्यवान, हे तू काय बोलतेस? मंत्री तर फक्त 1/4 कर घेतो पण राजा तर अर्धा कर वसूल करतो. पत्नी म्हणाली, नाही, राजा तर 16 आण्यात फक्त 1 आणाच कर घेतो. चंदर म्हणाला, भाग्यवान, तू सुद्धा ना ऐकलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवतेस. अरे इतका कमी कर कोणी घेतो का? पत्नी म्हणाली, तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर एक काम करा. नगरात राजा जो बाजार भरवतो त्यात जितकंही सामान असतं सगळं विकलं जातं. आणि जर नाही सुद्धा विकलं तरी राजा स्वतः ती खरेदी करतो. तुम्ही सुद्धा काही सामान घेऊन मंडईत जा. चंदर म्हणाला, भाग्यवान, तुला माहीत आहे ना मी तुला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. पत्नी म्हणाली, काहीतरी लाज बाळगा. घरात मुलगा मोठा झालेला आहे पण तुम्ही अजूनही तुमची सवय बदलत नाही. मी कुठे पळून चालले आहे का की माझी राखण करावी लागेल? तुम्ही थोड्या दिवसांसाठी जात आहात. तुमच्यानंतर मुलगा माझ्यासोबत राहील आणि तुम्ही काही कायमचे चाललेले नाही. आता तर ऐकलं आहे की जंगलपार नगरासाठी टांगा पण चालायला लागलाय. तुम्ही लवकर परत याल. फक्त 3 दिवसांची गोष्ट आहे. चंदर म्हणाला, भाग्यवान, मी तर तुझ्यापासून 3 तास सुद्धा दूर राहू शकत नाही आणि तू म्हणतेस की 3 दिवस दूर राहा. हे माझ्यापासून होणार नाही. पत्नी म्हणाली, तर ठीक आहे, मग मीच जाते. चंदर घाबरला, नाही नाही, तूही जाऊ शकत नाहीस. दोघांचं बोलणं त्यांचा मुलगा अंगद ऐकत होता. तो म्हणाला, बाबा तुम्ही का चिंता करता? मी आहे ना, मी स्वतः नगरात जाईन. चंदर म्हणाला, नाही बाळा, तू कसा जाऊ शकतोस? तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस. आम्ही तुला इतक्या दूर एकट्याला कसा पाठवू? पत्नी म्हणाली, जर आपण सगळे असंच एका ठिकाणी चिकटून बसून राहिलो तर उपासमारीने मरू. माणसाला आपल्या प्रगतीसाठी काही त्याग आणि परिश्रम करावेच लागतात. आपण गेल्या 20 वर्षांपासून पाहत आहोत की आपल्या जीवनात काहीही बदल झाला नाही. आपण आजही तिथेच उभे आहोत जिथे काल होतो. जोपर्यंत आपणापैकी कोणी बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपण एका भाकरीला मोताद राहू. अंगद म्हणाला, आई, जेव्हा मुलगा मोठा होतो तेव्हा त्याचा धर्म असतं की त्याने आई वडिलांची सेवा करावी. तुम्ही दोघं घरी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि मला नगरात जायची परवानगी द्या. जरी आईवडिलांना पुत्रावर खूप स्नेह होता तरीही त्यांनी त्याला जायची अनुमती दिली. म्हणाले, बाळ, 1-2 दिवसच तिथे थांब, लवकर परत ये. अंगद सुंदरनगरच्या दिशेने निघाला. चालत चालत त्याला आठवले, अरे मी तर नगरात चाललोय पण माझ्याकडे विकायला काहीच नाही. आईवडिलांनी फक्त सांगितलं जाऊन विकून ये, पण काय विकू? तो थोडा घाबरला. त्याला आधी जंगल पार करावं लागणार होतं. जंगलात गेला तेव्हा विचार केला, चला एक गठ्ठा लागले तरी घेऊन जातो. पण त्याच्याकडे कुऱ्हाड नव्हती म्हणून तो लाकडेही कापू शकला नाही. मग विचार केला, काही फळं तरी तोडून घेऊ. पण त्याच्याकडे फळं ठेवायला कोणती टोपलीही नव्हती म्हणून तो रिकाम्या हातानेच पुढे निघाला. पुढे जाताना अंगदने पाहिले की एक पोपट जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला आहे आणि एक गरुड पक्षी त्याला खाण्याच्या तयारीत आहे. हे दृश्य पाहून अंगदचं हृदय करुणेने भरून आलं. त्याने एक छोटासा दगड उचलला आणि गरुडाला हाकलण्यासाठी त्याच्यावर फेकला.
गरुड उडून दुसऱ्या ठिकाणी गेला तेव्हा अंगद त्या जखमी पोपटाजवळ गेला आणि विचार केला, याला सोबत घेऊन जातो आणि उपचारही करून देतो. अंगदला काही औषधांचं ज्ञान होतं. त्याने त्या औषधांचा पोपटाच्या जखमेवर वापर केला. जसंच औषध लावलं तसं चमत्कार झाला. पोपटाच्या सगळ्या जखमा भरून गेल्या. अंगद आश्चर्यचकित झाला. तो विचार करू लागला, हे कसं झालं? जखमा भरायला आठवडे लागतात असं तर कधीच पाहिलं नाही. हा काही सामान्य पक्षी वाटत नाही. त्याला शंका आली की हा काही मायावी जीव असावा. त्याने विचार केला, याला सोबत नेणं योग्य नाही, इथेच सोडून देतो. तेवढ्यात पोपट बोलला, भाऊसाहेब, तुम्ही खूप गोंधळलेले दिसत आहे. काय झालं आहे? अंगद ऐकून दचकला. आता त्याला पूर्ण खात्री झाली की हा काही मायावी प्राणी आहे. त्याने म्हटलं, तू तर माणसासारखा बोलतो आहेस. मला वाटतं तू राक्षस असशील. पोपट म्हणाला, नाही भाऊ, मी राक्षस नाही. मी एक साधू महात्म्याचा पोपट आहे, म्हणून मला माणसांची भाषा बोलता येते. तुम्ही माझ्यावर दया दाखवली, माझी सेवा केली, मला त्या दुष्ट गरुडापासून वाचवलं. मी कृतज्ञ आहे. विचार करतो तुम्हाला कसं धन्यवाद देऊ. अंगद म्हणाला, फक्त माझ्या मागे येऊ नकोस, हेच पुरेसं आहे. पोपट हसून म्हणाला, अरे भाऊ, तुम्ही तर फारच भित्रे निघालात. मी काही अनर्थ करणार नाही. उलट मी तुम्हाला खूप उपयोगी पडू शकतो. तुम्ही राजाच्या मंडईला चालला आहात हे मला माहीत आहे. पण सांगा, तिथे काय विकणार? तुमच्याकडे तर काहीच नाही, म्हणून मला सोबत घेऊन चला आणि मंडईत विकून टाका. हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. पोपट म्हणाला, मला असं स्वस्तात विकू नका. माझी किंमत आहे 1000 सुवर्ण मुद्रा. अंगदने आश्चर्याने विचारलं, तुम्हाला कसं माहीत की मी मंडईला चाललोय? आणि मग तुम्हाला कोण 1000 सुवर्ण मुद्रात का विकत घेईल? पोपट म्हणाला, मी आधीच सांगितलं आहे की मी साधूचा पोपट आहे. मला माहीत आहे की राजा स्वतः मला विकत घेईल. माझी विशेषता पाहून मी भविष्यवाणी करू शकतो आणि राजासाठी हीच माझी सर्वात मोठी पात्रता असेल. तुम्ही चिंता करू नका. मला सोबत घेऊन चला आणि राजाच्या मंडईत विकून टाका. अंगद म्हणाला, तुम्ही स्वतः का विकले जाऊ इच्छिता? पोपट म्हणाला, कारण कोणत्याही प्राण्याने कोणाचं ऋण शिल्लक ठेवू नये. तुम्ही माझं प्राण वाचवलं, माझ्यावर उपकार केला. आता मला माझ्या कर्जातून मुक्त व्हायचं आहे, म्हणून माझं विकलं जाणं गरजेचं आहे. अंगदने पोपटाचं बोलणं प्रभूची इच्छा समजून मान्य केलं आणि त्याला सोबत घेऊन सुंदरनगरकडे निघाला. नगरात पोचला तेव्हा तिथे खूप सुंदर आणि जिवंत बाजार भरलेला होता. लोक आनंदाने स्वस्त सामान खरेदी करत होते आणि शेतकरीही आपले उत्पादने आनंदाने विकत होते. अंगदही एका कोपऱ्यात बसला आणि हाक मारू लागला, पोपट घ्या. बोलणारा पोपट. लोक थांबत, पाहत आणि विचारत, भाऊ, कितीला आहे पोपट? अंगद म्हणाला, 1000 सुवर्ण मुद्रा. भाव ऐकताच लोक हसू लागले. अरे भाऊ, तू वेडा झालास का काय? कोणी पोपट 1000 सुवर्णात विकत घेतो का? पोपट तर डझनांनी 2-4 आण्यात मिळतात. कोणी समजावत गेलं, कोणी शांतपणे निघून गेलं. संपूर्ण दिवस गेला. अंगद तसाच बसून राहिला. कुणीही पोपट विकत घेतला नाही. संध्याकाळ झाली. बाजार रिकामा झाला. आता तिथे फक्त बाजाराचा रक्षक आणि अंगद उरले होते. अंगद उदास होऊन म्हणाला, लोक म्हणत होते की या बाजारात सगळं विकलं जातं, पण माझं तर काहीच विकलं नाही. वाटतं रिकाम्या हातानेच परत जावं लागेल. संरक्षक हसून म्हणाला, भाऊ, निराश होऊ नकोस. अजून राजा येणार आहेत, मग पहा काय होतं ते. खरंच थोड्याच वेळात राजा आपल्या मंत्र्यासोबत मंडईत पोहोचले. जेव्हा राजाने मंडईचे निरीक्षण सुरू केले तेव्हा त्यांची नजर अंगदवर पडली, जो एक सुंदर, थोडासा वेगळा दिसणारा पोपट घेऊन बसला होता. राजाने खूप प्रेमाने विचारले, काय वत्स, तुझा हा पोपट विकला नाही का? तरुण अंगदने हात जोडून उत्तर दिलं, नाही महाराज, असा कोणी मिळालाच नाही ज्याचं सामर्थ्य असेल याला विकत घेण्याचं. राजा हसले, तर सांग, या पोपटाची किंमत किती ठेवली आहेस? अंगदने साधेपणाने सांगितले, महाराज, याची किंमत तर फक्त 1000 सुवर्ण मुद्राच ठेवली आहे. राजा म्हणाले, फक्त 1000? म्हणजे खरी किंमत याहूनही जास्त आहे. अंगदने आदराने उत्तर दिलं, महाराज, खरं सांगायचं तर या पोपटाची किंमत अमोल आहे. ही तर फक्त एक संख्या आहे. तेवढ्यात मंत्री सोमेश मध्ये बोलला, महाराज, हा तरुण वेडा वाटतो. एक अशक्तसा पोपट आणि त्याची किंमत 1000 सुवर्ण मुद्रा? भला कोणीही पोपट 2-4 सुवर्ण मुद्रांपेक्षा अधिक किंमतीचा घेत नाही. हा मुलगा आपल्याला मूर्ख बनवत आहे. याला बंदीगृहात टाका. त्याचवेळी राणीजीही बाजार पाहण्यासाठी आलेल्या होत्या. त्यांनी मंत्र्याचे कठोर वचन ऐकले तर त्यांचे हृदय पेटून उठले. त्यांनी गंभीरपणे सांगितले, मंत्रीजी, कोणत्याही वस्तूची खरी किंमत लावणं सोपं नसतं.
ती वापरणाऱ्याच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. जर एखाद्याला हा पोपट आवडला नाही तर एक कवडीही जास्त वाटेल, पण ज्याला हा प्रिय वाटेल त्याच्यासाठी 1000 सुवर्णमुद्राही काही नाही. आणि मला हा पोपट प्रिय आहे. राणीने प्रेमपूर्वक त्या तरुणाकडून तो पोपट 1000 सुवर्णमुद्रेत विकत घेतला. तेव्हा पोपट अंगदला म्हणाला, वत्स, आता तू आपल्या घरी परत जा, पण लक्षात ठेव तुझी कथा इथेच संपलेली नाही. पुन्हा एक दिवस तुझी गरज लागेल आणि त्या दिवशी तुला याहूनही मोठा लाभ होईल. अंगदने प्रभूचं नाव घेऊन तो पोपट राणीला दिला आणि दुसऱ्या दिवशी टांधा भाड्याने घेऊन आपल्या गावाकडे परत गेला. जेव्हा त्याच्या आईवडिलांना समजलं की त्यांचा मुलगा राजाच्या मंडईत एक बोलणारा पोपट 1000 सुवर्णमुद्रेत विकून आला आहे, तेव्हा ते अत्यंत आनंदित झाले. म्हणाले, आपला मुलगा तर मोठा शहाणा निघाला. जे काम आपण आयुष्यभर करू शकलो नाही ते याने करून दाखवलं. इकडे राणी महालात त्या पोपटाला खूप प्रेमाने ठेवू लागली. मंत्र्याची नजर आता त्या पोपटावरही पडली. तो विचार करू लागला, अखेरीस या पोपटात असं काय आहे की राणीने विचार न करता एवढी मोठी किंमत मोजली. राणी तर राजापेक्षाही चतुर आहे. बरं झालं की राजा फक्त माझंच ऐकतो, राणीची कधीही सल्ला घेत नाही. नाहीतर मी आतापर्यंत पकडला गेलो असतो. तिकडे आता राजकुमार मोठा झालेला होता आणि त्याला आपल्या राज्याच्या सीमा पाहायच्या होत्या. त्याला राज्याच्या उत्तर दिशेतील दाट जंगलही पाहायचं होतं, जिथे मंत्री वारंवार जायचा. त्या जंगलात एक खोल पोखर होतं आणि मंत्री कधी कधी तिथे आठवडाभर राहायचा. पण कोणालाही हे माहीत नव्हतं की तो तिथे काय करतो. काही दरबारी मंत्र्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत होते. त्यांना शंका वाटत होती की मंत्री काही अनर्थ योजना आखतो आहे, पण ते राजाकडे तक्रार करू शकत नव्हते, कारण मंत्री राजाचा खूप लाडका होता. तक्रार करणं म्हणजे आपला जीव संकटात घालणं. राणीची एक विश्वासू दासीही मंत्र्यावर नजर ठेवत होती, पण तिलाही आजवर काही असामान्य दिसलं नव्हतं, म्हणून तीही गप्प राहिली. एक दिवस राजकुमाराने आपल्या वडिलांना विनंती केली, बाप, कृपया मला राज्याच्या सीमा दाखवा. मला जाणून घ्यायचं आहे की आपलं राज्य कुठवर पसरलेलं आहे. राजाने प्रेमाने सांगितले, पुत्रा, मी गेल्या 20 वर्षांपासून महालाबाहेर गेलेलो नाही. मी राणीला वचन दिलं होतं की अत्यंत आवश्यक कामाशिवाय महालाबाहेर जाणार नाही, म्हणून तेव्हापासून महालातच आहे. राज्याचं सगळं कार्यभार आपला मंत्री सोमेश पाहतो. तो माझ्या लहान भावासमान आहे. मला त्याच्यावर इतका विश्वास आहे की कदाचित स्वतःवरही तेवढा नसेल. तुला हवं असेल तर तू मंत्रीजींसोबत जाऊन राज्याच्या सीमा आणि जंगलांचं निरीक्षण करू शकतोस. उद्याच मंत्रीजींसोबत निघून जा. राजाने खूप प्रेमाने मंत्र्याला सांगितले, मंत्रीजी, आपण आमच्या राजकुमाराला आपल्या सोबत घेऊन संपूर्ण राज्याचं निरीक्षण करून द्या. आता आपणही वृद्ध होत आहोत आणि उद्या हाच राजकुमार या राज्याचा राजा बनेल आणि आपला मुलगा जयंत मंत्री. तेव्हा आपण दोघं आपापल्या धर्मपत्नींसोबत एखाद्या शांत वनात बसून प्रभूचं भजन कीर्तन करू आणि निसर्गाच्या कुशीत शांततेने राहू. मंत्र्याने नम्रपणे म्हटलं, महाराज, हे तर तुमचं महान विचार आहे. आपण नेहमी माझी किती काळजी घेतात. माझं तर सौभाग्य आहे की मला आपली सेवा करण्याची संधी मिळाली. मी उद्याच सकाळी राजकुमाराला घेऊन निरीक्षणासाठी निघेन. इतकं सांगून मंत्री घरी गेला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, भाग्यवान, आता ती शुभ घडी येणार आहे जेव्हा आपला मुलगा या राज्याचा राजा बनेल आणि राजकुमारी आपली सून होईल. पत्नीने दचकून विचारलं, अरे, तुम्ही असं कोणतं काम केलं आहे की राजकुमाराला दूर करून आपला मुलगा राजा होणार आहे? मंत्री म्हणाला, भाग्यवान, फक्त तू पाहत जा पुढे काय होतं. पण त्याने आपल्या पत्नीला आपल्या योजनेचं संपूर्ण सत्य सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मंत्री राजकुमाराला घेऊन राज्याच्या भ्रमणाला निघाला. त्याने भ्रमणाची सुरुवात राज्याच्या उत्तर दिशेच्या जंगल, पोखर, वनापासून केली. या वनात एक रहस्यमय गुहा होती, ज्याबद्दल संपूर्ण राज्यात समज होतं की तिथे एक भयंकर राक्षस राहतो. प्रजेला त्या गुहेजवळ जाणंही मंजूर नव्हतं, पण राजकुमाराला याची काहीच माहिती नव्हती. त्याला तर मंत्र्यावर पूर्ण विश्वास होता. जंगलात प्रवेश करताच राजकुमाराला उत्सुकता वाटली. या वनात काही विशेष जागा आहे का, जी खूप सुंदर आणि पाहण्यासारखी आहे? मंत्री म्हणाला, राजकुमार, या वनात एक जागा खूपच अद्भुत आणि रमणीय आहे. जर आपण ती पाहिली तर पुन्हा पुन्हा यायची इच्छा होईल. राजकुमार म्हणाला, तर मग मला तीच जागा दाखवा. मंत्री राजकुमाराला त्या रहस्यमय गुहेजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, हीच ती जागा आहे. आपण या गुहेच्या आत जा आणि आपल्या डोळ्यांनी याचं सौंदर्य पहा. राजकुमार म्हणाला, मंत्रीजी, आपणही माझ्यासोबत चला. मंत्री म्हणाला, राजकुमार, या गुहेत प्रवेशाचे नियम आहेत. कोणताही व्यक्ती महिन्यात फक्त एकदाच यामध्ये प्रवेश करू शकतो. मी मागच्या आठवड्यातच आत गेलो होतो, म्हणून आता नाही जाऊ शकत.
आपण निर्धास्तपणे आत जा. राजकुमाराने मंत्र्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि गुहेत प्रवेश केला. पण जसं तो आत पोहोचला तसंच गुहेचं दार आपोआप बंद झालं. राजकुमार दचकला, हे काय झालं? मी तर अडकून गेलो वाटतं. मंत्र्याने माझ्यासोबत खूप मोठा फसवणूक केली आहे. तेव्हाच तिथे एक भयानक स्त्री प्रकट झाली. ती एक तांत्रिका होती जी वर्षानुवर्षे या गुहेत साधना करत होती. तिची सिद्धी पूर्ण होण्यासाठी तिला 7 मानवांची बली द्यावी लागणार होती, ज्यात एक राजा आणि एक राजकुमार यांचे बलिदान आवश्यक होते. जर ही बली पूर्ण झाली असती तर तिला अशी अद्भुत शक्ती मिळाली असती की ती संपूर्ण जगावर राज्य करू शकली असती. तिने राजकुमाराला आपल्या तंत्रविद्येने बांधून टाकलं. मंत्र्याने याच तांत्रिकाशी सौदा केला होता की तो राजा आणि राजकुमाराला तिच्या हवाली करेल आणि त्या बदल्यात तांत्रिका त्याला राज्याचा राजा बनवायला मदत करेल. तांत्रिकेने वचन दिलं होतं की जेव्हा ती परम शक्तिशाली बनेल तेव्हाही ती मंत्र्यावर वाईट दृष्टी टाकणार नाही. तिकडे मंत्री धावत राजाजवळ गेला. राजाने त्याला अचानक दरबारात पाहून आश्चर्याने विचारलं, अरे, तुम्ही तर 2 तासांपूर्वीच राजकुमारासोबत निघालात, आता परत कसे आलात? मंत्र्याने गंभीर स्वरात सांगितलं, महाराज, खूप मोठं अनाथ झालं. आम्ही राज्याच्या सीमा पाहायला निघालो होतो. जेव्हा पोखर वनाजवळ पोहोचलो तेव्हा राजकुमाराने काही कारणास्तव त्या रहस्यमय गुहेत प्रवेश केला. आपल्याला माहीत आहेच की ती जागा किती भयावह आहे. ऐकले आहे तिथे एखादा राक्षस राहतो. राजा चिंतेत पडले आणि म्हणाले, मंत्री, मला तर तुझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास होता, पण तू इतकी मोठी बेफिकिरी कशी केलीस? तुझं कर्तव्य होतं की राजकुमाराला सांगावं की कोणती जागा सुरक्षित आहे आणि कोणती नाही. राजा त्वरित मंत्र्याच्या सोबत त्या गुहेच्या दिशेने निघाले जिथे त्यांचा पुत्र आता संकटात होता. तिकडे राणीच्या जवळ बसलेला पोपट म्हणाला, महाराणी, आपले महाराज आणि राजकुमार दोघांचेही प्राण धोक्यात आहे. मला आज्ञा द्या, मी जाऊन त्यांची मदत करू इच्छितो. राणीने आश्चर्याने विचारलं, तू तर एक सामान्य पोपट आहेस, तुला हे सगळं कसं कळलं? पोपट म्हणाला, महाराणी, मी प्रत्यक्षात एक साधू आहे. एका दुष्ट तांत्रिकाने मला आपल्या तंत्रविद्येने पोपटाच्या रूपात बदललं आहे. माझी संपूर्ण गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगीन, पण आताच मला त्वरित राजाची मदत करण्यासाठी निघावं लागेल. पोपट वेळ न घालवता उडून गुहेत पोहोचला. तो राजाजवळ गेला नाही, कारण त्याला शंका होती की मंत्री त्याला ओळखून त्याच्यावर हल्ला करू शकतो. म्हणून तो थेट गुहेच्या आत गेला. तिकडे राजा राजकुमाराच्या चिंतेत पूर्ण बुडालेला. कोणताही विचार न करता त्याने गुहेत प्रवेश केला. जसं तो आत पोहोचला, गुहेचं दार आपोआप बंद झालं. पण राजाने मागे वळूनही पाहिलं नाही. तो सरळ आत गेला. आत त्याने पाहिलं की एक भयानक तांत्रिका हवन करत होती आणि राजकुमारासह 5 इतर लोक दोऱ्यांनी बांधलेले होते. राजाला पाहताच ती तांत्रिका जोरात हसायला लागली आणि म्हणाली, आता माझी साधना पूर्ण होईल. राजा, राजकुमार आणि 5 प्रजेची बली देऊन मी अमर होईन. ती एक रहस्यमय तलवार घेऊन राजाकडे पुढे आली. तेव्हाच वरून एक आवाज घुमला. पोपट बोलला, राजन, या दृष्टीला घाबरू नका. मी हिच्या पवित्र जलाला अपवित्र करून टाकलं आहे. हेच जल हिच्या साऱ्या शक्तीचा स्रोत होतं. आता ही फक्त एक सामान्य स्त्री आहे. हिला बंदी बनवा. राजाने धैर्याने तलवार उचलली आणि तांत्रिकेला ठार मारलं. पोपट ताबडतोब बोलला, राजन, आपण जे केलं ते आवश्यक होतं, पण हे जाणून घ्या की तांत्रिकेने राजकुमाराचे प्राण एका रहस्यमय स्थानी कैद केले आहेत. तिच्या मृत्यूनंतर ते प्राण संकटात पडले आहेत. अजून 7 दिवस काही हानी होणार नाही, पण 7व्या दिवशी जर काही उपाय केला गेला नाही तर राजकुमाराचे प्राण नष्ट होतील. राजाने आश्चर्याने विचारलं, पोपट, तू तोच पोपट आहेस का ज्याला माझी राणी सांभाळत आहे? पोपट म्हणाला, हो महाराज, मी तोच आहे आणि म्हणूनच आपल्या मदतीसाठी आलो आहे. पण अजूनही संकट संपलेलं नाही. तांत्रिका मरण्याआधी गुहेचं दार बंद करून गेली आहे. आता ते उघडणं सोपं नसेल. आपण काही उपाय शोधला पाहिजे. पोपट राजाला गुहेच्या दाराजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, राजन, ही काही सामान्य गुहा नाही. तांत्रिकेच्या त्या अपवित्र केलेल्या जलाला गुहेच्या दारावर शिंपडा, तेव्हा ही गुहा कायमची संपून जाईल. राजाने पोपटाचं ऐकलं. जे 5 प्रजेचे लोक त्याच्यासोबत अडकलेले होते ते सगळे राजाला मदत करू लागले. राजाने त्यांच्या सहाय्याने ते अपवित्र जल गुहेवर शिंपडलं आणि जसं जल पडलं, गुहा नाहीशी झाली. सगळे लोक बाहेर आले. ते सगळे राजाचे आभार मानू लागले, कारण त्यांच्या प्राणांची रक्षा झाली होती. तिकडे मंत्र्याला पूर्ण खात्री झाली की राजा आणि राजकुमार आता या जगात नाहीत. त्याने मनातच विचार केला, आता हे राज्य माझं झालं. पण त्याच्यासमोर एक समस्या उभी राहिली, राणी. तिच्याशिवाय राजा घोषित करता येणार नव्हता. तो उदास चेहरा करून राणीच्या जवळ गेला आणि म्हणाला,
महाराणी, एक दुःखद बातमी आहे. राजा आणि राजकुमार आता नाहीत. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. मोठ्या कष्टाने मी जीव वाचवून परत आलो. राणीच्या डोळ्यात वेदना होती, पण मनात दृढता होती. त्यांनी विचारलं, महाराजांचा मृत्यू कसा झाला, कुठे झाला, कुणाच्या हातून झाला? मंत्री म्हणाला, महाराणी, उत्तर दिशेला जी गुहा आहे तिथे एक भयंकर राक्षस राहतो. आधी त्याने राजकुमाराला मारलं, मग राजालाही. मी कसाबसा बचावून आलो. राणी काही क्षण शांत राहिल्या, मग म्हणाल्या, आश्चर्य आहे की त्या राक्षसाने तुला सोडून दिलं. मला तुझ्या बोलण्यात काही सत्य वाटत नाही. तुझ्या शब्दांत कपटाचा वास येतोय. जोपर्यंत माझा पोपट परत येत नाही, मी तुझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. माझे महाराज जिवंत आहेत यावर मला पूर्ण विश्वास आहे. आणि जर खरंच काही अनर्थ घडलं असेल तरी तू कोण आहेस जो म्हणतो की आता तुझा मुलगा राजा बनेल? मंत्री काही बोलणारच होता की राणीने कठोर स्वरात सांगितलं, मंत्री, माझी राजकुमारी अजून जिवंत आहे. माझे बंधू जिवंत आहेत, मग मला तुझी गरज काय? अजून मंत्री काही बोलतच होता तेवढ्या तो दिव्य पोपट उडत उडत राणीच्या जवळ आला आणि म्हणाला, महाराणी, सर्व काही ठीक झालं आहे. आपले महाराज आणि राजकुमार सुखरूप महालात परत आले आहेत. थोड्याच वेळात राजा दरबारात आले आणि सिंहासनावर बसताच म्हणाले, मंत्री, मी तुझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, पण तू माझ्या विश्वासाला फसवणुकीच्या मार्गावर नेऊन तोडून टाकला. याची शिक्षा तुला मिळेल. राजाने सैनिकांना आज्ञा दिली, या विश्वासघाती मंत्र्याला पका आणि जमिनीखाली खोल खड्डा खोदून जिवंतच पुरून टाका. सैनिक मंत्र्याला घेऊन गेले. तेव्हा राजाने पोपटाकडे पाहून श्रद्धेने म्हटलं, तुम्ही तर काही सामान्य पोपट वाटत नाही. माझ्या राणीने तुम्हाला विकत घेऊन माझा जीव वाचवला आहे. कृपया सांगा, तुम्ही कोण आहात? पोपट म्हणाला, महाराज, मी एक साधू आहे. आधी एका तांत्रिक महात्म्याच्या आश्रमात सेवा करत होतो. तो महात्मा माझ्या दृष्टीनं खूप पुण्यात्मा होता. मी त्यांची खूप सेवा करत होतो आणि आश्रमाच्या भोजनासाठी भिक्षा मागायला जात होतो. या सेवेमध्ये मी 12 वर्षे भक्तिभावाने घालवली आणि अनेक सिद्धीही प्राप्त केल्या. महात्म्याच्या आश्रमात अनेकदा युवती येत असत. काही लोक महात्म्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत असत, पण मी त्याला खोटं मानून गप्प बसत होतो. एक दिवस असं झालं की मी भिक्षा मागायला गेलो होतो, पण माझी झोळी आश्रमातच राहिली. मी ती घेण्यासाठी परत आलो आणि योगायोगानं महात्म्याच्या कक्षात शिरलो. तिथं मी पाहिलं की ते एका स्त्रीसोबत अशोभनीय आचरण करत होते. तो प्रसंग पाहून माझं हृदय रागानं भरून आलं. आजवर ज्या गोष्टी मी फक्त ऐकल्या होत्या त्या आज सत्यात बदलल्या. मी महात्म्याला खूप सुनावलं आणि म्हटलं की अशा पाखंडीसोबत राहणं पाप आहे. त्यापेक्षा मी एखाद्या गृहस्थाच्या घरी सेवा करीन. मी माझी झोळी उचलली आणि निघालो. तेव्हा ती स्त्री म्हणाली, महात्मा, जर हा जिवंत राहिला तर आपल्या पापांची पोलखोल करेल. तो महात्मा खरोखरच एक तांत्रिक होता. त्याने आपल्या तंत्राने मला पोपट बनवून टाकलं. जेव्हा मी पोपट बनून उडण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्या स्त्रीने म्हटलं, त्याला मारून टाका. महात्मा गरुड पक्ष्याचं रूप घेऊन माझ्यावर झडप घालू लागला, पण योगायोगानं अंगदशी माझी भेट झाली. अंगदने मला जखमी अवस्थेत वाचवलं आणि औषध लावून बरं केलं. आता मी तुमच्याकडे आलो आहे. जोपर्यंत तो पाखंडी तांत्रिक जिवंत आहे तोपर्यंत मी याच रूपात राहीन. तो आपल्या तंत्रविद्येने स्त्रियांना मोहात टाकतो आणि त्यांना पथभ्रष्ट करतो. महाराज, तो सध्या आपल्या राज्यातच आहे. मी तुमच्याकडे विनंती करतो, त्याच्यावर कोणतीही दया दाखवू नका. त्याचा नाश करणेच योग्य आहे. आता मी आपल्या राजकुमाराच्या प्राणांची रक्षा करण्याचा प्रयत्न करीन, पण कदाचित यासाठी तुम्हाला एखादा मोठा धोका पत्करावा लागेल. राजाने नतमस्तक होऊन म्हटलं, महात्मा, आपण माझ्या पुत्राला वाचवा. मी आपल्या प्रत्येक वचनाचं पालन करीन. पोपट आशीर्वाद देऊन उडून गेला आणि थेट अंगदकडे पोहोचला. म्हणाला, वत्स अंगद, आता ती वेळ आली आहे जेव्हा तुला एक मोठं कार्य करावं लागेल. हे कार्य फक्त तूच करू शकतोस. तुला माझ्यासोबत यावं लागेल. पोपट अंगदला जंगलात एका जुन्या वडाच्या झाडाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, पाहिलंस का, या वडावर एक घरटं आहे. त्यात एक सोन्याचं अंड आहे. तू ते काढ आणि तुझ्याकडे सुरक्षित ठेव, मग शांतपणे घरी परत जा. मी राजाला सांगेन की नगरात ही घोषणा करावी, जो कोणी 2 दिवसांच्या आत सोन्याचं अंड राजाकडे सुपूर्त करेल त्याच्याशी राजकुमारीचं लग्न लावून देण्यात येईल. जसं ती घोषणा झाली, पोपट अंगदला म्हणाला, वत्स अंगद, आता तू ते सोन्याचं अंड घेऊन राजमहालात जा. राजकुमारी तुझी पत्नी बनेल आणि राजा तुला मंत्री बनवतील किंवा सेनापती. अशा प्रकारे तू एक मोठा आणि प्रतिष्ठित व्यक्ती बनशील. अंगद भावुक होऊन म्हणाला, पोपटजी, तुम्ही मला सामान्य पोपट वाटत नाही. तुम्ही काही देवता आहात जे माझ्यावर कृपा करत आहात. पोपटने हसत म्हटलं,
वत्स, तुला हे सगळं लवकरच समजेल. आता तरी फक्त तेच कर जे मी सांगतो आहे. हेच तुझ्या कल्याणाचा मार्ग आहे. तिकडे राजाने आपल्या विश्वासपात्र सैनिकांना आदेश दिला, तुम्ही त्या दुष्ट तांत्रिकाला शोधा, पण फार काळजीपूर्वक आणि हुशारीनं. तो चतुर आहे, सरळपणे समोर येणार नाही. सैनिक खूप चतुर होते. त्यांनी राजाच्या भावना समजून घेतल्या. त्यांनी संन्यासीचा वेश परिधान केला आणि तांत्रिकाच्या आश्रमात पोहोचले. तिथं जाऊन नम्रतेने म्हणाले, महात्माजी, आम्हाला काही दिवस आश्रमात थांबायची परवानगी द्या. तांत्रिक म्हणाला, हा आश्रम फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुषांना इथं थांबण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तुम्ही लोक इथून निघा. सैनिक म्हणाले, महात्मा, आज रात्री फार उशीर झाला आहे. कृपा करून आम्हाला आश्रमाबाहेर तरी थांबू द्या. पण तांत्रिकाने त्यांना तिथंही थांबू दिलं नाही. सैनिक तिथून परतले, पण प्रत्यक्षात ते रात्री गुपचूप आश्रमात घुसले. जेव्हा ते आत पोचले तेव्हा त्यांनी पाहिले, तांत्रिक एका स्त्रीसोबत दुराचारात लिप्त होता. सैनिकांनी ताबडतोब तांत्रिकाला पकडले. तो तंत्रमंत्राने सुटण्याचा प्रयत्न करत असतानाच एका सैनिकाने त्याचा अंत केला. त्याने अनेक स्त्रियांवर संमोहन विद्या वापरलेली होती. जसेच तो मेला, स्त्रिया शुद्धीवर आल्या आणि त्यांना समजले की त्या तांत्रिकाच्या जाळ्यात अडकल्या होत्या. त्याच क्षणी तो पोपट साधूच्या रूपात बदलला. हे सर्व महालात राजाच्या समोर झाले. राजा सुद्धा आश्चर्यचकित झाले. साधूने हात जोडून सांगितले, महाराज, आपण माझ्यावर खूप मोठी उपकार केले आहेत. आपण मला माझ्या मूळ स्वरूपात परत आणले. आता मी तुम्हाला सांगतो की तुमच्या राजकुमाराचे प्राण कसे वाचवले जाऊ शकतात. तांत्रिकेने राजकुमाराचे प्राण एका सोन्याच्या अंड्यात बंद केले होते. ते अंडे आता एखाद्या मनुष्याजवळ गेले आहे. तुम्ही इच्छिल्यास आपल्या सैनिकांकडून शोधू शकता, पण ते यशस्वी होणार नाहीत. एक उपाय आहे, तुम्ही नगरात घोषणा करवा की जो कोणी 2 दिवसांत सोन्याचे अंडे आणेल त्याच्याशी राजकुमारीचा विवाह केला जाईल. राजा म्हणाले, पण जर एखादा वृद्ध व्यक्ती आला तर आपण राजकुमारीचा विवाह त्याच्याशी कसा करू. साधू हसून म्हणाले, महाराज, तुम्ही घोषणेमध्ये हेही जोडा की वयाच्या अनुसार योग्य जुळवणी केली जाईल. वृद्ध व्यक्तीस विवाहाऐवजी सुवर्णमुद्रांचा इनाम दिला जाईल. राजाने नेमके तसेच केले जसे साधूने सांगितले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत अंगद महालात पोहोचला. त्याने साधूला ओळखले नाही. साधू स्वतः म्हणाले, वत्स अंगद, तू मला ओळखत नाहीस का? मी तोच पोपट आहे ज्याला तू महाराणीला विकले होतेस. अंगद आश्चर्याने म्हणाला, पोपट आणि साधू, हे मला समजत नाहीये. साधू हसून म्हणाले, काही हरकत नाही. आधी हे सांग, तू का आला आहेस? अंगद म्हणाला, महाराजांच्या घोषणेनुसार मी ते सोन्याचे अंडे घेऊन आलो आहे. त्याने अंडे काढून राजाला दिले. साधूने अंडे आपल्या हातात घेतले आणि ते जमिनीवर फोडले. अंडे फुटताच त्यातून एक तेजस्वी ज्योती निघाली आणि थेट जाऊन राजकुमाराच्या मुखात प्रवेशली. मग साधूने अंगदला त्याची संपूर्ण कथा सांगितली आणि म्हणाले, वत्स, तू एक खरा आणि धैर्यशील युवक आहेस. राजा तुला आपल्या राजकुमारीचा वर करतील आणि तुझ्यासारख्या निष्ठावान व्यक्तीस राज्याचा मंत्री व्हायला हवे. राजा म्हणाले, साधूजी, आता आपणही महालातच राहा. कृपया आपण आमचे राजगुरू बना. साधूने राजाचा आग्रह स्वीकारला आणि राजदरबारात राहू लागले. अंगद आता राजकुमारीचा पती होता आणि राज्याचा मंत्री सुद्धा. थोड्याच वेळेनंतर राजाने आपल्या राजकुमाराचा विवाह शेजारच्या राज्यातील राजकुमारीशी करून दिला. या प्रकारे राजा, राणी आणि त्यांचा संपूर्ण परिवार सुखशांतीने महालात राहू लागला. दर्शक बंधू, या कथेमधून आपण श्री प्रभू श्रीरामजींच्या त्या 3 शिकवणींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या जर एखाद्या माणसाने आपल्या जीवनात उतरवल्या तर तो कधीच दुःखी होणार नाही. 1. सत्य आणि सेवेचा मार्ग कधीही वाया जात नाही. अंगदाने कोणताही स्वार्थ न ठेवता जखमी पोपटाची सेवा केली, जो प्रत्यक्षात एक साधू होता. त्याच्या त्या सेवेमुळे त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. त्याला केवळ जीवनात उंची गाठता आली नाही, तर तो राजाचा मंत्री आणि राजकन्येचा पतीही बनला. शिकवण: निस्वार्थ सेवा आणि सत्यतेचे फळ नेहमीच महान असते. 2. संयम आणि श्रद्धा. प्रत्येक संकटावर उपाय आहेत. राजा आणि राणीने कठीण परिस्थितीतही संयम ठेवला आणि प्रभूवर श्रद्धा कायम ठेवली. राणीने मंत्र्याच्या बोलण्यावर डोळे झाकून विश्वास न ठेवता आपल्या श्रद्धेवर टिकून राहिली आणि तीच श्रद्धा अखेरीस खरी ठरली. शिकवण: संकट कितीही मोठं असो, जर मनात संयम आणि श्रद्धा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. 3. वाईट कितीही शक्तिशाली असलं तरी शेवटी चांगुलपणाचं विजयी होतं. कपटी तांत्रिकाने खूप फसवणूक केली. मंत्र्याने विश्वासघात केला, पण शेवटी त्यांचा नाश झाला आणि सत्य व धर्माचा विजय झाला. शिकवण: खोटेपणा, कपट आणि अधर्माचा शेवट ठरलेलाच असतो. सत्य आणि धर्माचा नेहमीच विजय होते.
दर्शक बंधू, आता आपण त्या गूढ रहस्याबद्दलही जाणून घेणार आहोत की जर प्रभू श्रीराम यांचे वडील दशरथ नव्हते तर मग प्रभू श्रीराम यांचे वडील कोण होते? मित्रांनो, जेव्हा तुम्ही हे ऐकता तेव्हा नक्कीच तुमच्या मनात एक फार मोठा प्रश्न उभा राहतो आणि तुम्ही आश्चर्यचकित होता. मनात हा भ्रमही निर्माण होतो की हे कसं शक्य आहे. तुम्ही विचार करत असाल की ही तर पूर्णपणे खोटी गोष्ट आहे. प्रभू श्रीराम दशरथ यांचे पुत्र असू शकत नाहीत. अखेर कोणी असं कसं म्हणू शकतो की प्रभू श्रीराम दशरथ यांचे पुत्र नाहीत? तुम्ही जे विचार करता आहात ते अगदी स्वाभाविक आहे, पण मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे तीही एक गूढ आणि दिव्य रहस्य आहे. हे खरं आहे की समाजाच्या नजरेत आणि या संसाराच्या दृष्टिकोनातून भगवान श्रीराम हे दशरथजींचेच पुत्र मानले जातात. पण एक आणखी सत्य आहे जे जाणून घेणं फार आवश्यक आहे. प्रभू श्रीराम खरोखरच दशरथ यांचे पुत्र नव्हते. आता तुम्ही विचार कराल की हे कसं शक्य आहे, तर चला या दिव्य रहस्याला भक्तिभावाने समजून घेऊ. सर्व लोक प्रभू श्रीराम यांना दशरथजींचे पुत्र मानतात आणि मानायलाही हवं, कारण हीच जगाची धारणा आहे. पण यामागे एक अलौकिक सत्य लपलेलं आहे. जर तुम्ही हे रहस्य समजून घ्यायचं ठरवलं आहे तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. तेव्हाच तुम्हाला खरी माहिती मिळेल की प्रभू श्रीराम कोणाचे पुत्र होते. मित्रांनो, ही त्या काळाची गोष्ट आहे जेव्हा अयोध्येचे महाराज दशरथ देवतांची मदत करण्यासाठी स्वर्ग लोकात गेले होते. देवता आणि राक्षसांमध्ये घनघोर संग्राम सुरू होता. तेव्हा देवतांचा विजय निश्चित करण्यासाठी महाराज दशरथ स्वर्गात जाऊन असुरांशी युद्ध करतात आणि अखेर देवतांना विजय मिळतो. जेव्हा देवतांना विजय मिळतो तेव्हा ते महाराज दशरथ यांना म्हणतात, हे राजन, आता आपण आपल्या लोकात परत जा. आपण पृथ्वीवर परत जाऊ शकता. देवतांची आज्ञा घेऊन दशरथजी पृथ्वीवर परतू लागले. जेव्हा ते अयोध्येकडे येत होते तेव्हा रस्त्यात त्यांनी एक अद्भुत काळा पुरुष पाहिला जो अंतरिक्षात उभा होता आणि दशरथकडे पाठ करून उभा होता. त्याला पाहून दशरथ तिथेच थांबले आणि म्हणाले, अरे भाऊ, तू कोण आहेस? माझ्याकडे तोंड का करत नाहीस? तुला माहित नाही का की मीच तो दशरथ आहे ज्याने देवतांच्या विजयासाठी असुरांशी युद्ध केलं? तू मला ओळखत नाहीस का? त्या काळ्या पुरुषाने शांतपणे उत्तर दिले, हे दशरथ, आपण मला विचारू नका की मी कोण आहे. आपण आपल्या मार्गाने चला, आपल्या राज्यात परत जा. मी कोण आहे हे जाणून घेणे आपल्यासाठी योग्य नाही. पण दशरथजी अडीग होते. ते म्हणाले, का जाणून घेऊ नये की तू कोण आहेस? जेव्हा सर्व काही ठीक आहे तर मग माझ्याकडे चेहरा का करत नाहीस? माझ्याकडे पाहण्यात काही दोष आहे का? तेव्हा तो काळा पुरुष म्हणाला, हे राजन, कृपया माझं म्हणणं समजून घ्या. आपण एक पुण्यात्मा आहात, धर्मनिष्ठ आहात. मी आपल्याकडे पाहू इच्छित नाही कारण माझी दृष्टी अत्यंत भारी आहे. जर मी आपल्याकडे पाहिले तर अनर्थ होऊ शकतो. म्हणून कृपया आपल्या मार्गाने पुढे जा. पण दशरथजी यांनी पुन्हा आग्रह केला, हे भाऊ, कृपया सांगा, अशी कोणती गोष्ट आहे? आपण माझ्याकडे दृष्टी का टाकू इच्छित नाही? आपण कोण आहात? माझ्यात असं काय दोष आहे की आपण माझं मुख पाहू इच्छित नाही? आणि मग तो काळा पुरुष म्हणाला, हे दशरथ, आता असं वाटतं की तू विचारल्याशिवाय इथून जाणार नाहीस. तू हट्ट धरला आहेस आणि जेव्हा तू हट्टच धरला आहेस तर ऐक, मी शनिदेव आहे आणि म्हणून मी माझी दृष्टी तुझ्यावर टाकू इच्छित नाही, कारण तू एक धर्मात्मा राजा आहेस. तू देवतांच्या बाजूने युद्ध केलंस, त्यांना विजय मिळवून दिलास. तू परोपकारी आहेस. मी जाणतो तू महान आहेस. पण माझी दृष्टी खूप भारी आहे. जर मी तुझ्यावर माझी दृष्टी टाकली तर तुझ्यासोबत काहीही अनर्थ होऊ शकतो. तू माझी दृष्टी सहन करू शकणार नाहीस. तुझे प्राणसुद्धा जाऊ शकतात आणि काही गंभीर हानीही होऊ शकते. म्हणून माझ्याशी विनंती करू नकोस, आपल्या मार्गाने पुढे जा. पण जेव्हा दशरथ हे ऐकतात की समोर शनिदेव आहेत तेव्हा ते आणखी दृढ होतात. ते भक्तिभावाने म्हणतात, हे शनिदेव, आता तर तुम्हाला तुमचा चेहरा दाखवावाच लागेल आणि मलाही तुम्हाला पाहावंच लागेल. जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी माझ्यावर टाकणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. कृपया माझ्याकडे आपला मुख वळवा. शनिदेव पुन्हा निवेदन करतात, हे दशरथ, तुम्ही पुन्हा पुन्हा का हट्ट धरत आहात? जर मी दृष्टी टाकली आणि तुम्हाला काही झालं तर त्यासाठी उत्तरदायी कोण असेल? कृपया परत जा. तेव्हा दशरथ मोठ्या भावनेने म्हणाले, हे शनिदेव, आपण काळजी करू नका. जर मला काहीही झालं तर त्याची जबाबदारी माझी असेल. मी स्वतः सर्व सहन करीन. मला काही तक्रार नसेल. मित्रांनो, दशरथजींचं हे म्हणणं एक प्रकारे जिद्द आणि थोड्या अभिमानातून झालं. म्हणतात ना, जेव्हा एखादा वीर पुरुष मोठी मोठी कामं करतो, ते युद्ध असो वा कठीण परिस्थिती, तेव्हा त्याच्यात थोडा अहम येतोच. दशरथजींनीही त्याच भावनेत म्हटलं, हे देव, आपण काळजी करू नका.
दृष्टी टाका, जबाबदारी माझी असेल. शनिदेवांनी वारंवार मनाई केली, पण दशरथ काही ऐकायला तयार नव्हते. आणि जेव्हा त्यांनी खूप हट्ट केला तेव्हा अखेरीस शनिदेवांनी आपली दृष्टी दशरथांवर टाकली. त्यावेळी दशरथ रथावर बसलेले होते. जशीच ती दृष्टी पडली ते क्षणार्धातच बेशुद्ध होऊन रथावरून खाली कोसळले. आता दशरथ आकाशातून खाली पडत होते. त्यावेळी गृद्धराज जटायू आकाशात उडत होते. त्यांनी पाहिले की एक पुरुष वरून खाली पडत आहे. जटायूंनी तत्काळ आपल्या मजबूत पंजांनी दशरथांना पकडले आणि हळूहळू त्यांना पृथ्वीवर सुरक्षित उतरवले. दशरथ अजूनही बेशुद्ध अवस्थेत होते. जटायूंनी त्यांना ओळखले. थोड्या वेळाने दशरथांना शुद्ध आली. डोळे उघडताच समोर जटायूंना पाहून भावविवश होऊन म्हणाले, हे गृद्धराज जटायू, मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुम्ही माझा जीव वाचवला. तुम्ही आमचे रक्षक आहात. कृपया तुम्हाला जे काही हवे असेल ते मागा. मी वचन देतो ते तुम्हाला देईन. जटायूंनी नम्रपणे उत्तर दिले, हे महाराज, जर आपण खरंच प्रसन्न असाल आणि मला काही द्यायचे असेल तर मी एकच विनंती करतो. दशरथ म्हणाले, निसंकोच मागा जटायू. तुम्ही जे केले त्याच्या बदल्यात मी तुम्हाला जे काही हवे असेल ते देईन. जटायूंनी म्हणाले, हे राजन, मला ना राज्य हवे आहे ना धन. फक्त एकच विनंती आहे, जर तुम्हाला कधी संतान झालं तर तुमचं जे सर्वात मोठं मूल असेल ते पुत्र मला द्या. दशरथांनी वचन दिलं, हे गृद्धराज, सध्या माझी काहीही संतान नाही, पण भविष्यात जर संतान झाली तर माझं जे मोठं पुत्र असेल तो तुझा असेल. तो तुझा पुत्र म्हणवेल, माझा नाही. हे मी तुला वचन देतो. आणि मग दशरथ अयोध्येला परतले. वेळ पुढे गेला आणि प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. जेव्हा प्रभू श्रीराम प्रकट झाले तेव्हा दशरथांना आपलं वचन आठवलं आणि त्यांनी गृद्धराज जटायूंना बोलावलं. ते म्हणाले, हे गृद्धराज, हा घ्या आमचा मोठा पुत्र प्रभू श्रीराम. जसं वचन दिलं होतं तसं मी तुम्हाला त्यांना सोपवत आहे. हा आता तुमचा पुत्र आहे. जटायूंनी शांतपणे उत्तर दिलं, हे महाराज, अजून वेळ आलेली नाही. वेळ येईल तेव्हा मी माझा पुत्र घेऊन जाईन. सध्या तुम्ही त्याचे पालन पोषण करा. दशरथ म्हणाले, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिय मित्रांनो, गृद्धराज जटायू तिथून निघून गेले आणि राजा दशरथ प्रभू श्रीरामांचे पालन पोषण करू लागले. या प्रकारे जे प्रभू श्रीराम होते ते दशरथांचे नव्हते तर जटायूंचे पुत्र होते. प्रभू श्रीराम जे या पृथ्वीवर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून अवतरित झाले ते खरोखरच जटायूजीची अमानत होते, एक ठेव होती जिला दशरथजींनी खूप जपून ठेवले. दशरथांना माहीत होते की आमचे जे मोठे पुत्र आहेत श्रीराम ते आमचे असूनही आमचे नाहीत. ते जटायूचे पुत्र आहेत कारण त्यांनी वचन दिले होते. आता तुम्हाला मनात हा शंका येत असेल की असं कसं शक्य आहे? तर चला, मी तुम्हाला काही पुरावे सांगते. जेव्हा महर्षी विश्वामित्रांना हे समजले की प्रभू श्रीराम यांचा अवतार झाला आहे तेव्हा ते थेट अयोध्येला पोहोचले. तिथे जाऊन त्यांनी दशरथजींना सांगितले, हे अवध नरेश, मला तुमचे मोठे पुत्र प्रभू श्रीराम यांची आवश्यकता आहे. त्यावेळी दशरथजींना 4 पुत्र होते, प्रभू श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. पण जेव्हा विश्वामित्रजींनी फक्त प्रभू श्रीराम यांनाच मागितले तेव्हा दशरथजी व्याकुळ झाले. ते प्रभू श्रीराम यांना देण्यास नकार देऊ लागले. आता तुलसीदासजींनी या प्रसंगाला सुंदर चौपायांमध्ये व्यक्त केले आहे. दशरथ म्हणाले, मैंने में 4 सूत पाए, परंतु हे ब्राह्मण देव, आपने जो मांग की हई वह विचार कर नाही की. ते म्हणतात, माझ्यासाठी हे 4ही पुत्र प्राणांपेक्षा प्रिय आहेत, पण प्रभू श्रीराम यांना देणे हे माझ्याच्याने होणार नाही. तुलसीदासजी लिहितात, सब सूत मोहे प्राण की नाई, प्रभू श्रीराम देत न बनई गोसाई. म्हणजे माझ्यासाठी सर्व पुत्र समान आहेत, पण प्रभू श्रीराम यांना देताना माझं हृदय थरथर कापतं. मी त्यांना देऊ शकत नाही. आता मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अखेर असं का? जेव्हा 4ही पुत्र प्राणप्रिय आहेत तर मग फक्त प्रभू श्रीराम यांनाच का देऊ शकत नव्हते? याचं कारण हेच होतं की श्री प्रभू श्रीराम जटायूची ठेव होते, दशरथांच्या जवळ ठेवलेली एक अमानत होती. आणि कोणीही प्रामाणिक व्यक्ती कधीही दुसऱ्याची अमानत तिसऱ्याला देऊ शकत नाही. जसं एखादा मित्र आपली मौल्यवान वस्तू तुमच्याकडे ठेवून जाईल आणि एखादा तिसरा व्यक्ती येऊन ती मागेल तर तुम्ही हेच म्हणाल ना, ही आमची नाही, दुसऱ्याची वस्तू आहे, आम्ही देऊ शकत नाही. अगदी असंच दशरथांनीही म्हटलं, प्रभू श्रीराम यांना देणे माझ्याच्याने शक्य होणार नाही, कारण ते माझे नाहीत, ते दुसऱ्याची अमानत आहेत. चला आता अजून एका पुराव्याकडे जाऊया. जेव्हा प्रभू श्रीराम यांना वनवास झाला तेव्हा ते माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह वनात गेले. भरत आणि शत्रुघ्न घरी राहिले. काही काळाने राजा दशरथ स्वर्गवासी झाले. आपल्या हिंदू धर्मात एक परंपरा आहे, वडिलांच्या निधनानंतर मुखाग्नी मोठ्या किंवा सगळ्यात लहान पुत्राने द्यावी लागते.
आता प्रभू श्रीराम घरी नव्हते, वनात होते. सगळ्यात लहान पुत्र शत्रुघ्न होता, तर दाहसंस्कार शत्रुघ्ने करायला हवा होता. पण कोणी केला? भरतने. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, भरतला हा अधिकार का मिळाला? कारण भरत खरोखरच दशरथांचे मोठे पुत्र होते आणि तिकडे जे प्रभू श्रीराम होते ते दशरथांचे नव्हते, तर जटायूचे पुत्र होते. याच कारणामुळे भरतने आपल्या वडिलांचा, दशरथांचा दाहसंस्कार केला. आणि जेव्हा जटायूजींचं निधन झालं, ज्यांच्या स्वतःच्या घरात अनेक पुत्र होते, तेव्हा अंतिम संस्कार कोणी केला? प्रभू श्रीराम यांनी. का? कारण प्रभू श्रीराम जटायूचे वचनबद्ध पुत्र होते. दशरथांकडून घेतलेलं वचन पूर्ण झालं होतं. प्रभू श्रीराम यांनी जटायूला खांदा दिला, त्यांना मुखाग्नी दिली. हेच त्यांच्या पुत्र असल्याचं सर्वात मोठं प्रमाण होतं. आता मित्रांनो, तुलसीदासजींच्या या चौपाया आणि घटना जर आपण श्रद्धेने, भक्तीने आणि थोड्या खोल भावनेने पाहिल्या तर हे स्पष्ट समजतं, प्रभू श्रीरामजी खरं तर दशरथजींचे नव्हते, तर जटायूजींचे पुत्र होते. दशरथांच्या घरी ते एक ठेव म्हणून आले होते, एक अमानत होते. तिकडे भरतने दशरथांचं संस्कार केलं, इकडे प्रभू श्रीराम यांनी जटायूचं. तर मित्रांनो, आशा आहे ही दिव्य माहिती तुमच्या हृदयात उतरली असेल. जर ही कथा तुम्हाला भावविवश करून गेली असेल तर कमेंटमध्ये जय प्रभू श्रीराम अवश्य लिहा. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. पुन्हा भेटूया पुढील कथेत. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री श्याम.